देशात सरासरी 61% इतकं मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 76% मतदान। महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत सरासरी 57.22% इतकं मतदान, तर सर्वाधिक मतदान नांदेडमध्ये। रस्ता, वीज, पाणी न मिळाल्यामुळे मतदार राजाचा मतदानावर बहिष्कार, सोलापूरसह लातूर आणि परभणी जिल्ह्यातील अनेक गावांचा मतदानावर बहिष्कार। उस्मानाबादच्या मस्सा-खांदेश्वरी भागात मतदान केंद्रावर शुकशुकाट, गावकऱ्यांची मतदानाकडे पाठ। उस्मानाबादचं वास्तव काल TV9 दाखवलं होतं। उस्मानाबाद पाठोपाठ बीडमध्येही फेसबुक लाईव्हचा सिलसिला सुरूच, मतदान गोपनीयतेचा केला भंग। मतदान फेसबुकवर लाईव्ह केल्याच्या प्रकारावर कारवाईचे आदेश, सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश। दुसऱ्या टप्प्यात देशभरात 95 जागांवर मतदान, रजनीकांत, कमल हसन, निर्मला सीतारमणसह पी चिदंबरम यांनीही बजावला मतदानाचा हक्क। काश्मीरच्या बडगाममध्ये मतदानाला हिंसाचाराचं गालबोट, मतदान केंद्रावर स्थानिकांकडून दगडफेक। भाजप प्रवक्ते GVL नरसिंहा राव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान बुटफेक करणाऱ्या शक्ती भार्गवला घेतलं ताब्यात। कोणतंही बटन दाबलं तरी कमळालाच मत, प्रकाश आंबेडकरांचा मुलगा सुजातचा गंभीर आरोप। ऐन मतदानाच्या दिवशी मतदारांचं मौन, जयसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या साप्ताहिक मौनाच्या दिवशी झालं मतदान। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात मतदारांसाठी कूलरची व्यवस्था, लोकशाहीच्या उत्सवासाठी सजवण्यात आली होती मतदान केंद्र। अमरावतीच्या अचलपूरमध्ये तब्बल 105 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, तर वाशिमच्या रिसोडमध्येही 101 वर्षांच्या आजोबांनी केलं मतदान। मतदानासाठी नवदाम्पत्यांचाही उत्साह शिगेला, नववधूला सोबत घेऊन नवरोबांची लगीन घाई, बरोबरच मत टाकण्याचीही घाई। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडांची मोदींवर गाण्यातून टीका, गाणं म्हणत मोदींच्या कामकाजावर केली टीका। मालेगावच्या जाहीर सभेत छगन भुजबळांची मोदींवर टीका, मोदी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा केला आरोप। नाशिकच्या माणिकराव कोकाटे यांची भाजपमधून हकालपट्टी, बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्यामुळे भाजपकडून कारवाई। ओडिशामध्ये पोलिंग पथकावर माओवाद्यांचा हल्ला, गाडी थांबवून महिला अधिकाऱ्यावर झाडल्या गोळ्या। 19 एप्रिलपासून नियंत्रण रेषेवर सुरू असलेला भारत पाकिस्तानमधील व्यापार पूर्णपणे थांबला, केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आदेश। डबघाईला आलेली जेट एअरवेजची सेवा पूर्ववत करण्याची जेटच्या कर्मचाऱ्यांची मागणी, दिल्लीतील जंतर मंतरवर धरणं आंदोलन करत भारत सरकारनं मदत करण्याचीही केली मागणी। मुकेश अंबानींकडून पहिल्यांदाच जाहीररित्या राजकीय उमेदवाराच्या बाजूनं मत, दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा उत्तम उमेदवार असल्याचा व्हिडिओ देवरांनी केला ट्विट। दिल्ली मुंबई आमने सामने, नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, दिल्ली कॅपिटल्सचा विजयी जोश रोखण्याचं मुंबईसमोर आव्हान। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।